हिंदू समाजापुढे लँड जिहाद, फ्रूट जिहाद, लव जिहाद, धर्मांतरण, लोकसंख्या जिहाद, वोट जिहाद यासारखी अनेक आव्हाने आहेत. हिंदू समाजाची जागृती होण्यासाठी संत मंडळींनी कार्य करावे. जे हिंदुत्वाचे काम करतात त्यांच्या विरोधात मशिदीतून वोट जिहादचा फतवा काढण्यात येतो. ते त्यांच्या धर्मासाठी मतदान करतात. यामुळे हिंदुत्व विरोधी ताकद उभी राहते. साधू संतांची बाजू घेणाऱ्या लोकांच्या विरोधात मतदान करा. प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात मतदान करा असे फतवे काढले जातात. तेव्हा हिंदूंनी धर्म वाचवण्यासाठी हिंदूंनाच मतदान करावे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा असे प्रतिपादन राष्ट्रसंत जगद्गुरू तुकोबारायांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी केले आहे. टिळक रोड येथील पटेल मंगल कार्यालय, पटेलवाडी येथे प्रबोधन मंच व संत संपर्क विभागाच्या वतीने आयोजित संत संमेलनास नगर तालुका, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर येथील प्रमुख संत, कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रसंत जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे, तारकेश्वर गडाचे महंत हरिभक्तपरायण आदिनाथ शास्त्री महाराज व दक्षिण अहिल्यानगर संत संपर्क विभागाचे संयोजक अनिल रामदासी, हरिभक्तपरायण अमोल महाराज सातपुते, हरिभक्तपरायण भोंगताई, हरिभक्तपरायण रमेशप्पा महाराज, हरिभक्तपरायण गोविंद महाराज जाट देवळेकर, हरिभक्तपरायण तात्या क्षीरसागर, हरिभक्तपरायण पोपट महाराज कातोरे, हरिभक्तपरायण राहुल महाराज दरंदले, हरिभक्तपरायण राम महाराज जिंजुरके, हरिभक्तपरायण गोरे महाराज, हरिभक्तपरायण मंदारबुवा रामदासी, हरिभक्तपरायण अनिल महाराज वाळके, यशवंत महाराज थोरात, हरिभक्तपरायण महेश महाराज आगळे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज वेताळ, हरिभक्तपरायण कृष्ण महाराज सातपुते आदी उपस्थित होते. याप्रसंगी आदिनाथ शास्त्री यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे. हिराकांत रामदासी प्रास्ताविकात म्हणाले की येत्या 4 तारखेला लोकजागर अभियानाच्या माध्यमातून घरोघरी पत्रके वाटप करून समाज जागृती करण्यात येणार आहे. 100% मतदानासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले तर आभार हरिभक्तपरायण संदीप महाराज खोसे यांनी मांडले. हिंदू धर्मरक्षण करण्यासाठीच्या नामदेवरायाचे आपण वारसदार आहोत. आजच्या परिप्रेक्षात विचार करताना शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा एक यवन मुसलमान तुंबला. 108 वेळा नाथ महाराज म्हटले तुझ्यामुळं मला 108 वेळा गोदावरीचं स्नान मिळालं, ते पुण्य मिळालं. पण जोपर्यंत स्वतःच्या अंगावरती येते तोपर्यंत नाथ महाराज त्या यवनाला माफ करतात. पण जेव्हा गुरु सांगतात की देवगिरीवरचा भगवा खाली पडू द्यायचा नाहीये, त्यावेळेस आमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका हातामध्ये टाळ आणि दुसऱ्या हातामध्ये चिपळ्या घेऊन असतात. ते देवगिरीच्या रक्षणासाठी एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन मुसलमानांची मुक्ती करतात. जेव्हा गोष्ट धर्माची येईल त्यावेळेस माफी संत सुद्धा देत नाही. नाथ महाराजांचे आपण वारसदार आहे. आणि मी कायम सांगतो सगळ्या संतांनी भारत भ्रमण केलं. निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानोबराय, नाथ महाराज, एकनाथ नामदेव राय, रामदास स्वामी, आपल्या सगळ्या संतांनी भारत भ्रमण केलं. या भारत भ्रमणाला अपवाद जर एक संत कोणते असतील तर जगद्गुरू तुकोबाराय आहेत. जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितलं तुका म्हणे विठ्ठला पायी अवघी तीर्थे घडली काही, आणि पंढरीच्या वायलाच अधिकृत फक्त तीर्थयात्रा म्हणून तीच यात्रा आयुष्यभर केली. तुकोबारायांच्या चरित्रामध्ये जास्त कुठं तीर्थयात्रेला फिरण्याचे वर्णन आढळत नाही. का बरं तुकोबारायांना भारत भ्रमणापेक्षा 12 मावळाचा परिसर महत्वाचा वाटला? कारण छत्रपती शिवरायांसारखा राजा तयार करायचा होता म्हणून. एका हातामध्ये भक्ती आणि दुसऱ्या हातामध्ये शक्ती घेऊन, एका हातामध्ये भक्ती मार्ग दुसऱ्या हातामध्ये धर्म मार्ग घेऊन आपल्या साधू संतांनी वाटचाल केली. त्या साधू संतांच्या आपण पराक्रमी वारसदार आहोत. आज हिंदू धर्मासमोरची ही आव्हानं ओळखून हिंदू म्हणून या समस्यांचा विचार करणं आवश्यक आहे. त्या समस्या 7-8 सांगून मी थांबणार आहे, जास्त वेळ तुमचा घेणार. मुस्लिम समाजाच्या भावना दुखवल्या म्हणून रामगिरी महाराजांवरती कारवाई करण्यात यावी. कोण म्हणतंय? आमचे खासदार जे त्यांच्या मतांवरती निवडून आले. लक्षात ठेवा, जर ते त्यांच्यासाठी एकवटत असतील, त्यांच्या धर्मासाठी एकवटत असतील, त्यावेळेस दुबईमधून फ्लाईटने लोक आली, स्वतःच्या खर्चाने आली आणि मतदान करून गेली. आणि आमची हिंदू लोक झोपलेली असतात. 3 दिवस सुट्ट्या आहेत झोपा काढून.
आमच्या महिन्यामध्ये जरा माहेरी जाऊन नाही तेव्हा बरेच दिवस झाले भावाला भेटले. आमची हिंदू पोर म्हणतो जरा फिरायला जाऊन येऊ 4 दिवस. आमचा हिंदू व्यावसायिक म्हणतो जरा काय नाही मतदान करायचं तीच परिस्थिती राहिले आपल्या व्यवसायावर लक्ष देऊ. 5 मिनिटाच्या विषयासाठी आम्ही हिंदू मतदान करायला जात नाही. त्याचा परिणाम असा हिंदुत्व विरोधी ताकद देशामध्ये ताकदीनं उभी राहते. अजून एक उदाहरण फक्त सांगतो, मी माझं बोलणं थांबवणार आहे. पेक्षा वाईट जिहाद लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढे आला तो म्हणजे वोट जिहाद. वोट म्हणजे मतदानाच्या माध्यमातून हिंदुत्ववाद्यांना हरवण्यासाठी मुसलमानांनी एक गट्टा हिंदुत्वाच्या विरोधामध्ये मतदान करणे म्हणजे वोट जिहाद होय. या लोकसभेच्या निमित्ताने देशभरामध्ये हा वोट जिहादचा पॅटर्न दिसला. जर हा म्हणतोय मी राम मंदिर बांधलं, जर हा म्हणतोय मी काशी विश्वनाथ मुक्त करणार, जर हा म्हणतोय जम्मू काश्मीर भारताचा अभिन्न हिस्सा आहे, जो हा म्हणतोय 3 तलाक मी रद्द केलं, जर हा म्हणतोय मी सीए लागू करून पंजाब पाकिस्तान आणि बांगलादेशच्या हिंदूंना भारताचं नागरिकत्व देणार, जर हा म्हणतोय मी रोहिंग्यांना आणि बांगलादेशींना हाकलणार, तर याला परत सत्तेत बसू द्यायचं नाही. म्हणून याच्या विरोधामध्ये आज जर जय श्रीरामचा नारा देतोय ना, तर हिंदुत्वाच्या विरोधामध्ये त्याच्या हातामध्ये भगवा आहे, त्याला पाडण्यासाठी मुसलमानांनी देशभरामध्ये एक गठ्ठा मतदान केलं. आजपर्यंत आम्ही ऐकायचो की मुसलमान मशिदीमधून फतवे काढतात कोणाला मतदान करायचं म्हणून. यावेळेस ते सगळे फतवे भर चौकांमध्ये सभा देऊन काढले गेले. परवा परत फतवा काढला त्यांनी की जर साधू संतांची बाजू कोण घेत असेल तर साधू संतांची बाजू घेणाऱ्या लोकांना तुम्ही मतदान करू नका, त्यांच्या विरोधामध्ये मतदान करा. विचार करा, जर मुसलमान साधू संतांच्या विरोधामध्ये मतदान करत असतील, ते त्यांच्या धर्मासाठी मतदान करत असतील, तर हिंदू म्हणून आम्ही कोणासाठी मतदान केलं पाहिजे? हिंदूसाठी मतदान केलं पाहिजे. त्यामुळे संकल्प करा, जो हिंदू हिंदी बात करेगा वही देश पे राज करेगा. जो भगव्याला विरोध करेल त्या प्रत्येकाला गाडण्याचं सामर्थ्य साधू संत आपण ठेवतो. जर आम्ही आमची ताकद यावेळेस दाखवली नाही तर भविष्यामध्ये हिंदुत्वाचं रक्षण करायला कुणीही उभं राहणार नाही. जे हिंदुत्वासाठी उभे राहतील त्या सगळ्यांच्या पाठीशी संत म्हणून, महाराज म्हणून, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून, सामान्य वारकरी म्हणून, एक देवाचा भक्त म्हणून आपलं कर्तव्य आहे की हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी, हिंदुत्वासाठी भगवा ध्वज हातामध्ये घेतलेल्यांच्या पाठीशी उभं राहणं. कायम सांगतो, यंदाची त्यांची घोषणा होती, पहिले अपना भाई बाद में हिंदुत्व द्रोही अगर बचा तो सफाई. या तिन्हीची उदाहरण तुम्ही विचार करा. तिसरी घोषणा काय, बाद में सफाई. यूपी मध्ये घोषणा दिली गेली. जर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर.